पालघर जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। वसई विरारमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि स्वतः महापौर जे आहेत हेच आज स्वतः फील्डवरती आहेत। पूर्ण परिसरामध्ये जे आहे हे पाणी झालेलं आहे। स्वतः माझ्यासोबत महापौर अजू पाटील आहेत। सर, काय सांगणार? पूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे, सगळीकडे पाणी झालेलं आहे, तुम्ही स्वतः फील्डवर आहे। बघा, प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडलेला आहे। आता तुम्ही या विभागात बघाल तर रोडच्या दोन्ही बाजूला 4 फुटाची गटार आहेत, पूर्ण भरलेली आहेत। वैतरणा नदीचं पात्रच वरती आलेलं आहे, त्यामुळे डिस्चार्ज स्लो झालेला आहे। 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे काल दिवसभर आमचे आयुक्त स्वतः, आमचे उपमहापौर, स्थायी समिती सभागृह नेते सगळेच आणि नगरसेवक, विरोधी पक्षनेते सगळी टीम या विभागामध्ये फिरते, पाहणी करते, लोकांना जे काही सहकार्य लागेल ते करण्याचा प्रयत्न करते। लोकांना आम्ही एकच सांगू का, पाऊस अति आहे, त्यामुळे शक्यतो घराच्या बाहेर पडू नका। बरेचसे लोक आता आम्ही बघतो का बाहेर पडलेले आहेत, त्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे का जर काम असेल तर जाऊ नका। काही जण पिकनिकसाठी अर्नाळ्याला आलेले आहेत, त्यांना पण सांगितलेलं आहे का बाबा तिकडे भरपूर पाणी आहे, तर शक्यतो पिकनिक बाजूला ठेवा तुम्ही आणि खोल पाण्यामध्ये जाऊ नका, हे देखील केलेलं आहे। पाणी हळूहळू ओसरतं, ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं का कचरा बिचरा येतोय वाहत, तो दूर करण्याचं काम आमचे महापालिकेचे कर्मचारी करतात स्वतः। सध्या महापालिकेची यंत्रणा कुठे कुठे कार्यान्वित आहे? नेमकं कोणत्या ही गाड्या कुठं आहेत? NDRF फायरचे जवान कुठे आहेत? सगळी टीम बघा की जो सखल भाग आहे, समजा वसईचा भाग आहे, भोयदापाडा भाग आहे, वाघरळपाडा भाग आहे, त्या जिकडे डोंगरावरनं जोरात स्पीडला पाणी खाली येतं आणि त्या विभागामध्ये घुसतं, तर त्या ठिकाणी स्वतः जातीने लक्ष ठेवून आमचे सगळेच नगरसेवक, स्वतः आयुक्त पृथ्वीराज PB हे स्वतः आहेत, आमचे विरोधी पक्षनेते असतील, आमचे प्रवीण शेट्टी साहेब असतील, स्थायी समिती सभापती, प्रफुल्ल चांदे सभागृह नेतेचे, सगळी टीम जी आहे ती आपापल्या विभागामध्ये जिकडे जिकडे कॉल येतात त्या ठिकाणी त्यांचं स्वतः जातीने लक्ष आहे। आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आहे, त्या ठिकाणी देखील एक टीम काम करते का तिकडे आलेल्या कॉल प्रत्येक अटेंड करण्याचा प्रयत्न केला जातो। आमचे अतिरिक्त आयुक्त आहेत, ते आता जीवदानीच्या एरियामध्ये आहेत, हेरवाडे साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, ते देखील सगळीच टीम, आमचे आयुक्त उपायुक्त सगळी टीम आज 2 दिवस झाले या फील्डवर वगैरे या परिसरामध्ये नागरिक काहीतरी अडकल्याची अशी सुद्धा माहिती मिळते। नेमकं काय परिस्थिती? आमचे सहाय्यक आयुक्त तिकडे जातीने तिकडे पोचलेले आहेत, नगरसेवक आमचे आहेत ते देखील तिकडे पोचलेले आहेत आणि त्यांना सोडवण्यासाठी काम चालू आहे। काही ठिकाणी ट्रॅक्टरची गरज आहे, काही ठिकाणी JCBची गरज आहे, तर ते घेऊन देखील आता टीम निघालेली आहे। तुम्ही लोकांना काय आव्हान करणार? कारण 2 दिवस आता अतिवृष्टी आहे, पूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे। बघा, नागरिकांना मी एकच कळेल का आता आम्ही बघितलं का बरेचसे जण पिकनिकसाठी आलेले आहेत, पावसामुळे पिकनिक, तर मी विनंती करतो सगळ्यांना जे मुंबईचे आहेत, आजूबाजूच्या परिसर आहेत, पिकनिकसाठी तुम्ही बाहेर पडू नका, कारण इकडे बराचसा समुद्र किनारा देखील खवळलेला आहे, त्यामुळे ते करेन। आणि नागरिकांना मी सांगेन शक्यतो घराच्या बाहेर 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे, तर 2 दिवस कृपया बाहेर पडू नये। अत्यावश्यक काही गोष्टी झाडल्यास आमच्या नंबरला संपर्क करा। निश्चितच हे होते महापौर, आज सकाळपासूनच फील्डवर आहेत। पूर्ण यंत्रणा, महापालिकेची यंत्रणा सुद्धा फील्डवर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं नागरिकांनी सुद्धा की या ठिकाणी घराबाहेर पडू नये असं आव्हान सुद्धा केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।